नमस्कार. पिंकी मराठी सुगरण या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बेसन पिठाचे वेगळ्या फ्लेवरचे भजी. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ओव्याची 10 पानं घेतलेली आहेत, लसणाच्या 4 पाकळ्या घेतलेल्या आहेत, कढीपत्त्याची 4 ताजी पानं घेतलेली आहेत, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 मोठी वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे, अद्रक घेतलेला आहे, हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे, 1 मोठा कांदा घेतलेला आहे. सर्वात पहिल्यांदा आपण वाटण तयार करून घेणार आहोत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, हिरवी मिरची अशा हाताने तोडून घ्यायची आहे, मिक्सरला छान बारीक होते. ओव्याची पानं अशा हाताने तोडून घ्यायची आहेत. कढीपत्त्याची 4 पानं घेतलेली आहेत, कढीपत्ताही हाताने तोडून घ्यायचा आहे. पुदिना घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे. या साहित्यांचं वाटण करून घ्यायचं आहे. वाटण करून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये केलेलं वाटण घेतलेलं आहे. आपण ओव्याची पानं घेतलेली आहेत, त्यामुळे मी 1 लहान चमचा ओवा घेतलेला आहे हातावर क्रश करून. जिरं घेतलेलं आहे 1 चमचा, हळद घेतलेली आहे 1 चमचा, धनिया पावडर घेतलेली आहे 1 चमचा, लहान अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे, भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. छान मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्यामध्ये मॉइश्चर असतं, त्यामुळे अगोदर असं कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी फिरवून घेतलेलं आहे. आपण थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी घालून पीठ कालवून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, अशा प्रकारे पीठ कालवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. जेवढे तुम्ही पीठ फेटून घेचाल तेवढे तुमचे भजी जाळीदार आणि चविष्ट होतील. एक 10 ते 15 मिनिटे हे पीठ आपण असंच झाकून ठेवणार आहोत. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. जर ही मिरची अशीच तेलात टाकली की मिरची अंगावर उडू शकते, त्यामुळे मिरचीला मी कट देऊन घेतलेला आहे, किंवा मिरचीचे तुम्ही 2 तुकडेही करून घेऊ शकता. एक 15 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. 1 चमचा गरम तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही जेवढं पीठ हे फेटून घ्याल तेवढे तुमचे भजी चविष्ट आणि जाळीदार होणार आहेत. तेल गरम झाले का पाहूया. तेल फक्त गरम करून घ्यायचं आहे. खूप जास्त धूर येऊस तर तेल गरम करायचं नाही, नाहीतर आपले भजी करपतात. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता भजी सोडून घेऊया. मी चमच्याने भजी सोडलेले आहेत, तुम्ही हातानेही सोडू शकता. लहान लहान भजी सोडलेले आहेत.
तुम्ही हव्या त्या आकारामध्ये भजी सोडू शकता। भजी छान गोल्डन रंगावर तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता भजी आपले छान फुललेले आहेत। भजी आपले तळून झालेले आहेत। आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती छान भजी झालेले आहेत। अशाच प्रकारे भजीची दुसरी बॅच सोडलेली आहे। मीडियम गॅसवर भजी तळून घेतलेली आहेत। किती छान भजी झालेली आहेत तुम्ही पाहू शकता। भजीचा सुगंध पूर्ण घरामध्ये सुटलेला आहे। आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मिरच्याही आपण तळून घेणार आहोत। मिरच्या आपल्या तळून झालेल्या आहेत, त्याही प्लेटमध्ये काढून घेऊया। असे गरम गरम भजी पावसाळ्यामध्ये खाण्याची मज्जा वेगळीच असते। अशा प्रकारचे भजी सर्वांनाच आवडतात। आपण टोमॅटो सॉस घेतलेला आहे। टोमॅटो सॉस बरोबर तर एकच नंबर भजी लागतात। या भजींना एक वेगळा स्वाद आहे, तुम्ही नक्की करून बघा। एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते। तुम्ही पाहू शकता भजी आपले किती जाळीदार झालेले आहेत आणि तेवढेच भजी ही चविष्टही झालेले आहेत। हे भजी कितीही खाल्ले तरी तुमचे मन भरणार नाही, एवढे चविष्ट होतात भजी हे। बेसन पिठाचे वेगळ्या फ्लेवरचे भजी आपले झालेले आहेत। आजची रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।